परवा दिवशी जम्मू काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतामध्ये अक्षरशः एक संतापाची लाट आहे, एक उद्वेग पसरलेला आहे। सगळीकडे अतिशय मोठ्या प्रमाणावरती राग व्यक्त केला जात आहे। विद्यार्थी ठिकठिकाणी कॉलेजेसमध्ये पाकिस्तान मुर्दाबादचे नारे देत झेंडे जाळत आहेत, काही ठिकाणी पुतळे जाळले जात आहेत। आज सकाळीच नालासोपाऱ्यामध्ये संतप्त प्रवाशांनी, जे की कॉमन प्रवासी होते, त्यांनी रेल रोको केलेला आहे आणि आपल्या भावनांना मोठ्या प्रमाणावरती वाट करून दिलेली आहे। जवळपास CRPFचे 40 जवान या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले आहेत। यानंतर मोठ्या प्रमाणावरती राजकारण देखील करण्यात येत आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकं तरुणांना काय वाटतं या सगळ्या हल्ल्याविषयी, एकंदरीत जी आता भारताकडून रणनीती आखण्यात येते त्याविषयी, पाकिस्तानच्या भूमिकेविषयी, या सगळ्यांना काय वाटतं, या सगळ्या प्रश्नांचा आपण वेध घेणार आहोत। नमस्कार, मी दीपक पाठक आणि हे आहे महाराष्ट्रदेशा.com। पुलवामामध्ये जे दहशतवादी हल्ला झाला आहे त्या दहशतवादी हल्ल्यावरती तरुणाईला पुण्यातल्या काय वाटतं या सगळ्या प्रश्नांचा आपण आढावा घेणार आहोत। माझ्यासोबत पुण्यातले काही यंग अशी ब्रिगेड आपल्यासोबत आहे, जे की अत्यंत संवेदनशील अशा पद्धतीने या कार्यक्रमामध्ये बाजू मांडतील अशी आपल्याला अपेक्षा आहे। एकंदरीतच जो पुलवामामध्ये जो दहशतवादी हल्ला झाला आहे, काय पहिली प्रतिक्रिया आहे तुमची? जे झालं आहे त्याचा संताप तर आपल्याला दिसतोच आहे, सगळीकडे कुठे कसा चाललेला आहे। तर पहिली तर गोष्ट ही की इथे जे लोक राहत आहेत त्यांच्या मदतीमुळेच आज पाकिस्तानची काही जे टेररिस्ट आहेत ते आपल्या देशात घुसू शकतात आणि आपल्याच सैन्याला मारतात। ते आपल्या इथली लोक आहेत जे आपल्या इथे राहून त्यांना मदत करतात। आधी तर त्यांना काढलं पाहिजे आपल्या देशातून की त्यांच्यामुळे एवढा सगळा प्रॉब्लेम होत आहे। तर जे भारतामध्ये राहून पाकिस्तानला मदत करतात अशा लोकांना सगळ्यात आधी बाहेर काढलं जातं, अशा पद्धतीचं मत आहे। सागर, काय सांगशील? काल तुम्ही गरवारे कॉलेजमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती याचा निषेध व्यक्त केला आहे, काय नक्की भावना सांगितल्यात विद्यार्थ्यांनी? की जो काही आपल्या देशावर बॅड हल्ला झाला परवा दिवशी, पहिले सर्वप्रथम तिथं शहीद झालेल्या सर्व जवानांना मी श्रद्धांजली वाहतो आणि हे सांगू इच्छितो या देशातल्या विविध संघटनांना, राजकीय लोकांना आणि इतर जे काही वाद निर्माण करतात, हा वादाचा मुद्दा नाही आहे, हे राजकारण करण्याची वेळ नाही आहे। देशाने आता पाकिस्तानला उत्तर देण्याची ही वेळ आहे। 56 इंचाची छाती केवढी आहे ही दाखवायची ही वेळ आहे। कोणीही अंतर्गत राजकीय मतभेद या ठिकाणी आणू नयेत। या घटनेचं कुठेही याला राजकीय गालबोट लावू नये। तिथं आपले जवान शहीद झालेत। आर्मीमध्ये कुठला जात पात धर्मभेद नसतो, तिथं हा फक्त भारतीय नागरिक असतो। इथं शहीद झालेला हा प्रत्येक भारतीय नागरिक आहे। तिथं 40 जण गेले, आजचा आकडा 44 जण गेलेले आहेत। तर तिथं जो माणूस, जो जवान आपला शहीद झाला आहे तो भारतीय आहे, तो कुठला जाती धर्माचा नाही आहे। यामुळे जर का कोण याला जाती धर्माचा वेगळा अंग दाखवून जर का याला वेगळं रूप देत असेल तर ते कोणी करू नये। 56 इंचाची काय छाती आहे, 4 गेले तर 400 आणू, हे जे बोलून दाखवलं होतं हे करून दाखवायची वेळ आज आलेली आहे। आणि या देशाची भावना आहे की उत्तर हे मिळलंच पाहिजे। आर्मीमध्ये 1 इंच जरी कमी असलं तरी माणूस त्या ठिकाणी भरती करून घेतला जात नाही, पण आज जे आमचे जवान शहीद झाले त्या ठिकाणी त्यांची पूर्ण बॉडी देखील आलेली नाही आहे। बॉडी काय आलेली नाही, औषधसुद्धा आलेलं नाही आहेत व्यवस्थित। अंत्यसंस्कार कशावर करायचे? मासाच्या गोळ्यावर, तुकड्यावर? या देशाची भावना आहे की आता उत्तर मिळलंच पाहिजे। 40 गेले तर 4 लाख परत आणलेच पाहिजे, 4 लाख मारलेच पाहिजे, ही भावना या देशाची आहे। एकंदरीतच सागरने जो मुद्दा उपस्थित केला होता अतिशय रास्त आहे। जरी आता सुरुवातीला काल किंवा आज अजून जरी याच्यावरून राजकारण तापलं नसलं तरी आगामी काही काळामध्ये या निवडणुका होणार आहेत आणि त्या निवडणुकांमध्ये हा मुद्दा निश्चितपणे उपस्थित केला जाणार आहे। या मुद्द्यावरून राजकारण केलं जाणार आहे ही शक्यता वर्तवलेली आहे। सागरने, एकंदरीत तुझं काय मत आहे? हा जो हल्ला झाला आहे अतिशय क्रूरपणे हल्ला केलेला आहे। म्हणजे पहिले तिथला जो बॉम्बचा साठा आहे तो त्यांना तिकडून तिकडं आणता येत नव्हतं, तेवढी आपली सुरक्षा रक्षता येतं तैनात आहे। पहिलं म्हणजे आपले घरातली जी आहेत ना, जी घाण करतात ते त्यांना पहिले शोधून काढा, पहिले आपल्या घरातली जी गद्दार आहेत त्यांना मारा आणि मग तिकडचे मारा। आणि ही जी घटना आली ती खरंच वाईट आहे। म्हणजे आता आपण असं बोलतोय, काय काही जण दुसऱ्या गोष्टी विचार करतात, पण त्या जागेचा आपल्या घरातला एखादा भाऊ असता किंवा कोणाचे वडील असते, आज त्यांच्या घरात आता असं एक तिथं जवान आहे, त्याला 10 तारखेला मुलगा जन्माला आला त्याचा, पण त्याला मुळाचं तोंड बघता आलं आणि तो शहीद झाला आहे। तिथं अक्षरशः बघितलं ना की ते बादलीने ते तिथं आपल्या शहीद जवानांचं मागं होतं, हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे। हे असं घडायला नाही पाहिजे। याला उत्तर हे भारत सरकारने एकदम प्रत्युत्तर दिलंच पाहिजे।
खरंच जे 40 गेले त्यांच्या बळी 4 लाख आणलेच पाहिजेत परत. मी तो म्हणतो पूर्ण त्यांची जेवढी टीम आहे ना दहशतवाद्यांची, ज्यांच्यामुळे आपले जवान शहीद होतात आज, ती संपूर्ण टीमच संपवली पाहिजे, जेणेकरून आणि आत्ता आपण इथं उभं आहे ना ते त्यांच्यामुळं. त्यांना आता ती वेळ आली की त्यांना ती उत्तर दिलं पाहिजे आणि आता नागरिकांनी त्यांच्यासोबत उभं राहिलं पाहिजे, कारण की आत्तापर्यंत सगळ्यात झालेला वाईट हल्ला. त्यामुळे आता हे उत्तर दिलंच पाहिजे आणि संपूर्ण भारतीय नागरिक हे जवानांच्या सोबत आता उभे आहेत आणि ह्यापुढे पण उभे राहणारच कायम. एकंदरीत या हल्ल्यानंतर जे सरकार आहे त्यांनी विविध प्रतिनिधींशी, विविध देशांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी देखील चर्चा चालू केलेली आहे. पाकिस्तान पुरस्कृत हा जो भ्याड हल्ला आहे हा नेमका कसा झालेला आहे, पाकिस्तान या सगळ्याला गोष्टींना जबाबदार कसा आहे, या सगळ्यावरती आता गांभीर्याने चर्चा केली जात आहे. पाकिस्तानची राजकीय कोंडी करण्याच्या दृष्टीने देखील काही पावलं उचलली जात आहेत. काही आर्थिकदृष्ट्या देखील पाकिस्तानला कशा पद्धतीने अडचणीत आणलं जाईल या दृष्टीने देखील भारताकडनं पावले आगामी काळामध्ये उचलली जातील अशी शक्यता आहे. एकंदरीतच जे सरकार या हल्ल्यानंतर ज्या पद्धतीनं ॲक्टिव्ह झालेलं पाहायला मिळतं आहे, तर सरकारचे जे काही पावलं उचलली जातात सरकारकडून त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? आणि ज्या पद्धतीनं आता तुम्ही सरकारकडून उत्तर कशा पद्धतीने दिलं जावं पाकिस्तानला, काय अपेक्षा करता? मुझे लगता है कि अब निंदा करने का वक्त नहीं है, अब बदला लेने का वक्त है और इस गद्दार पाकिस्तान को उसकी औकात दिखाने का वक्त है. हमें सिर्फ बदला ही नहीं चाहिए, हमें बदलाव भी चाहिए. उनको हमें ऐसा जवाब देना होगा इस बार कि अगले बार ये बदलाव की एक शुरुआत हो. अगले बार उनकी हिम्मत भी ना हो कि कायरो के जैसे भारत पे पीछे से वार करे. अगर उन पाकिस्तानियों में दम है तो हमारे सामने युद्ध के मैदान में लड़ना चाहिए. हमारे भारतीय सेना में इतनी ताकत है. आज हमारी भारत की जनता रूठ गई है. आज हमारी भारत की जनता रूठ गई है. हर गांव में एक अर्थी उठ रही है. हर गांव में एक अर्थी उठ रही है. हमें पाकिस्तान से बदला लेना ही पड़ेगा. सर्जिकल स्ट्राइक ही नहीं, एक बदलाव के लिए, एक नई शुरुआत के लिए ये बदला लेना पड़ेगा. आप बदलाव की बात कर रहे हैं, लेकिन शांति अमन की भी बात हो रही है दूसरी ओर से. जो लोग शांति अमन की बात कर रहे थे उन लोगों को कल सोशल मीडिया पर इतनी बुरी तरीके से ट्रोल किया गया है. संभावना ये भी जताई जाती है कि शांति की अमन की भी बात हो जाए, लेकिन क्या इस हालात जो अभी हालात है इस समय में शांति की बात हो सकती है पाकिस्तान से? क्या कोई उम्मीद आपको फिर भी पाकिस्तान से है? नहीं, मुझे पाकिस्तान से अभी फ़िलहाल कोई उम्मीद नहीं है, क्योंकि उन्होंने उम्मीद की कोई होप छोड़ी ही नहीं है हमारे लिए. हर बार हम शांत रहते हैं, हम सहनशीलता बरकरार रखते हैं, लेकिन फिर भी हर बार वो पीछे से वार करते ही रहते हैं और इसका जो उन्होंने जो गलत किया उसका जिम्मा भी वो नहीं उठाते हैं. तो इतना मुझे लगता है कि इस बार शांति की तो बात आती नहीं है, हमें बदला लेना ही चाहिए. काल काँग्रेस नेते आणि माजी खासदार आणि आता सध्या पंजाबमध्ये अतिशय चांगले नावरूप असलेले नवजोत सिंग सिद्धू यांनी काल एक कमेंट केली पाकिस्तानच्या संदर्भात. शांततेची त्यांनी भाषा केली आणि तिथून पुढे त्यांनी दहशतवादाला कुठलाही देश नसतो किंवा धर्म नसतो अशा पद्धतीचं वक्तव्य करण्यात आलं. त्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणावरती सोशल मीडियावरती असू द्यात किंवा वैयक्तिक पातळीवरती जाऊन सिद्धूला खूप मोठ्या प्रमाणावरती टीकेचा सामना करावा लागतो आहे. शांततेची सुद्धा जी गोष्ट करतायत लोक तर त्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती सोशल मीडियावरती ट्रोल केलं जातं आहे. याच्यामध्ये शांततेची कुठं तुला शक्यता वाटते का? नेमकी भारताने आता काय भूमिका घ्यायला पाहिजे? सर्वप्रथम की कुठलाही हल्ला असू द्यात तो निंदनीयच आहे. कुठल्याही प्रकारचे हिंसाचे समर्थन आपण करू शकत नाही, ती सीमेच्या अलीकडून असेल किंवा पलीकडून. आपण जर पाहिलं की उरीच्या घटनेनंतर म्हणजे सीमेच्या पलीकडून उरी घडलं, त्याच्यानंतर सीमेच्या अलीकडून सर्जिकल स्ट्राईक घडला, त्याला उत्तर म्हणून परत आत्ता हा हल्ला, त्याला परत उत्तर दिलं जाईल. हे सगळं जेव्हा भारताच्या पाकिस्तानच्या फाळणीचा विषय सुरू झाला तेव्हापासून म्हणजे 1947च्या पासून हे सगळं सुरू आहे. आणि मला सांगा की ह्या प्रत्येक वेळेस उत्तर देण्यामध्ये उत्तर मिळालं आहे का? प्रश्न आणखी चिघळत जातो आहे. म्हणजे बोललं जातं की त्यांनी आपले 40 मारले, आपण 4 लाख मारले पाहिजेत, पण ते मारणारे कोण आहेत? किंवा ते मारताना म्हणजे काल एका कॉलेज युवकाशी मी बोलत होतो की ठीक आहे तुम्ही कॅन्डल मार्च केला आणि मागणी केली की किंवा घोषणा दिल्या की त्यांनी आपले 40 मारले, आपण त्यांचे 40,000 मारू, पण ते मारताना आपलेही काही परत जवान मेले जाणार आहेत, तर त्यावेळेस तुम्ही काय करणार? तर तो म्हटला की मी कालच कॅन्डलचा बॉक्स घेतला, 1 कॅन्डल गेले, 9 कॅन्डल अजून शिल्लक आहेत. म्हणजे मग आपली भूमिका प्रत्येक वेळेस फक्त कॅन्डल मार्च करण्याचीच आहे का? किंवा मग ते केल्याने आपली देशभक्त म्हणून काय भूमिका आहे? देशभक्त म्हणून भूमिका काय आपण याच्यावर जरी चर्चा केली, याच्यावरती आत्ता सध्या जी भावना आहे देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये संताप व्यक्त होतो आहे, आक्रोश व्यक्त केला जात आहे. मात्र अशा परिस्थितीमध्ये देशाच्या नागरिकांनी बदला घेण्याची जी भावना आहे तर ती व्यक्त करण्यामध्ये काय चूक आहे? मला गांधींचं वाक्य आठवतं की ॲन आय फॉर आय विल मेक होल वर्ल्ड ब्लाइंड. म्हणजे जर आपला कोणी डोळा काढला आणि आपण त्याचा डोळा काढत गेलो तर अख्खं जग एक दिवस आंधळं होईल.
आणि हेच होतं आहे. म्हणजे आपण 1947 पासून बघतोय की सीमेच्या अलीकडून पलीकडून हल्ले होतात. मग त्याची जबाबदारी कोणी घ्यावी कोणी न घ्यावी हा दुय्यम गोष्ट आहे. त्या हल्ल्यामध्ये कुठला तरी एक तरुण ज्याची बायको आहे ज्याची ताणी मुलं आहेत तो मरतो. म्हणजे अहिंसेच्या माध्यमातून त्यांना उत्तर दिलं पाहिजे असं तुमचं म्हणणं. मला वाटतं की कुठंतरी ह्याच्यावर सोल्युशन शोधण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. युनायटेड काय असायला पाहिजे? आपण म्हणजे भारत असो किंवा पाकिस्तान असो त्या जनतेला किंवा ह्याच्यामध्ये भरडला जातो तो तिथला जवान म्हणजे भारताचा जवान पाकिस्तानचा जवान आणि त्या भागात म्हणजे ज्याला आपण पाक ऑक्युपाईड म्हणतो ज्याला ते भारत ऑक्युपाईड काश्मीर म्हणतात त्या भागातला जवान त्या भागातले युवक किंवा राहणारे पिढी त्याच्यामध्ये भरडला जाते. मला असं वाटतं की जसा राज्यामध्ये म्हणजे एखाद्या राज्याला तो अशांत असेल तर आपण केंद्रशासित प्रदेश म्हणतो त्याच पद्धतीने युनायटेड नेशननी ह्या जागेवर कंट्रोल ठेवून तिथल्या सगळ्या शिक्षणाची आरोग्याची नागरिकांची जबाबदारी घेऊन युनायटेड नेशन्ससाठी तो एक युनायटेड नेशनचा शासित प्रदेश असं घोषित करावं आणि तिथे शांतीसाठी दोन्ही देशांनी प्रयत्न करावेत असं मला वाटतं. गांधीजींचं वाक्य तुम्ही सांगितलं पण सावरकरांचं देखील एक वाक्य आहे की ज्याला जी भाषा समजते त्याला त्याच भाषेत उत्तर द्यावं लागतं. वाघासमोर जर पुजारी मोदक घेऊन गेला तर त्या पुजाऱ्याचा नैवेद्य किंवा मोदक होतो असं सांगितलं. पाकिस्तानचा जो विषय आहे 70 वर्ष झाला आपलं सगळं पाहतोय. दरवर्षी जवान शहीद होत आहेत. म्हणजे एकूण भारतामध्ये एवढा मोठ्या प्रमाणावरती त्या सुरक्षेच्या ह्याच्यावरती खर्च केला जातो आहे. अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानला शांततेची अहिंसेची भाषा समजत नाही. आपले जे दस्तूरखुद्द पंतप्रधान आहेत स्वतः तिथं न इन्व्हिटेशन देता पाकिस्तानचे जे पंतप्रधान होते त्या तत्कालीन नवाज शरीफच्या बड्डेला हजेरी लावली. शांतीची आमनची ते शाल पाठवतात कुठं काय करतात त्यांना ती भाषा समजत नाही आहे. ही गोष्ट आता कुठंतरी गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. म्हणजे पूर्ण बहुमत असणारं हे सरकार आहे. अशा सरकारकडून भारतातल्या जनतेनं बदल्याची भावना किंवा बदल्याची अपेक्षा करणं याच्यामध्ये काय चूक आहे मला एवढं सांगा. तेच आहे की परत आपण उत्तर देण्याचा म्हणजे प्रतिक्रियावादी आपण होतो आहे पण त्याला प्रतिसाद काय मिळतो आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण हे उत्तरं देत जातो त्याच्यातनं फक्त परत पाकिस्तानचं किंवा भारताचा जवान नाही मरत तर एक माणूस मरतो आहे. आणि मग आपण वैश्विक भूमिका जी आपल्या भारताची भूमिका आहे की अवघे विश्वची माझे घर हे आपली भारताची भूमिका आहे. मग त्याच्यामध्ये आपण कुठंतरी संकुचित विचार करतो आहे का. आणि दुसरी गोष्ट याच्यातून काही सोल्युशन मिळणार आहे का. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या संघटना संस्था याच्यामध्ये काम करतात की ज्यांचं ऐकलं जातं. सिरियासारख्या हल्ल्यामध्ये युनायटेड नेशनने जे रेफ्युजी कॅम्प चालवले आणि त्याला पूर्ण सगळ्या बाकीच्या देशांनी पाठिंबा दिला. तर अशा पद्धतीने जर एक आंतरराष्ट्रीय पातळीवरचा दबाव तयार करू शकलो आपण तर माझ्या मते ते सगळ्यात जास्त प्रभावी उत्तर असेल. मला वाटतं सौरभला काय ह्याचं म्हणणं पटत नाही असं वाटतं. काय सांगशील सौरभ? सगळ्यात पहिलं म्हणजे कुठलाही हल्ला हा भ्याड नसतो असं माझं म्हणणं आहे. कारण भ्याड लोक हल्ला करत नाहीत. ठरवून कपटांनी सूड उगवण्याच्या दृष्टीने हा हल्ला केला जातो. कालचा जो हल्ला झाला आहे हा बघता मला 4 ओळी आठवतात पाकिस्तानच्या बाबतीत बरं का. शांती अहिंसा पंचशीलके सरगम कुछ दिन गाओ मत भड़क उठाए भरजरी फिरतो भड़की आग बुझाओ मत धूल उड़ा देना पिंडी की अब पल भर दया दिखाना मत गिन गिन के लेना बदला जननी के अपमान का नक्शे पर से नाम मिटा दो पापी पाकिस्तान का अशी एक कविता होती. आणि ही भावना मला वाटतं सबंध हिंदुस्थानच्या आज मनामध्ये आहे. इथे आत्ता शांतीचा मुद्दा उपस्थित झाला. विश्वची माझे घरं आमच्या तर भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे वसुदैव कुटुंबकम म्हणजे संपूर्ण विश्वच माझं घर आहे हीच त्याची भावना आहे. पण ज्यावेळी सबंध घर माझं असेल असं आपण म्हणतो सबंध विश्व माझं घर असेल पण मग त्या घरामध्ये काही उंदीर शिरले आणि ते घर पोखरत असतील तर त्या उंदरांना सापळा लावूनच पकडलं जातं. त्या उंदरांची पूजा केली जात नाही. साप जर घरात शिरला तर आपण पहिल्यांदा सापाला असं विचारत नाही तुला दूध हवंय का. पहिली काठी शोधतो कारण हा साप विषारी आहे का बिनविषारी आहे हे बघण्यासाठी. त्यामुळे ही जी शांती अहिंसेची भाषा आहे ही आम्ही मान्य करतो की शांती आणि अहिंसेचा उपयोग होत असेल पण ज्यावेळी समोरनं गोळी चालते त्यावेळी इकडनं गुलाब देऊन चालत नाही. आणि गुलाब द्यायचा जो दिवस होता व्हॅलेंटाईन डे त्याच दिवशी पलीकडनं गोळी चाललेली आहे. आणि जसा पहिला मुद्दा ताईने उपस्थित केला की जसं पलीकडनं शत्रू अटॅक करतायत तसेच शिवाजी महाराजांच्या काळामध्ये 300 वर्षापूर्वी गद्दार खंडोजी खोपडे होता सूर्याजी पिसाळ होता त्यासारख्या आज देशामध्ये काही गद्दार आहेत जे या अतिरेक्यांना मदत करतायत त्यांचा शस्त्रसाठा लपवतायत त्यांना घरामध्ये आश्रय देत आहेत. खरं तर आपल्या सैनिकांची सीमेवरनं येणारी जी प्रेत आपण बघतो ज्या बॉड्या बघतो आणि त्याच्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश बघतो. माझा मित्र आहे राहुल काटे बेणवलीमध्ये आत्ताही तो जम्मू काश्मीरमध्येच आहे. त्याच्याशी मी ज्यावेळी बोलतो त्याच्या आईशी बोलतो त्याची आई फोन उचलायला घाबरत असते की कधी वाईट बातमीचा फोन येईल सांगता येत नाही. कुछ गद्दार है जो खाकर इस मिट्टी का गुणगान उन्हीं का करते पाकिस्तान का सीमा पर लड़ते जवानों की हर एक रात काली है.
त्यांना माहीत नसतं कधी गोळी येणार आहे. एका हातात भाकरीचा तुकडा आणि दुसरा हात बंदुकीवर असतो. सीमा पर लढते जवानों की हर एक रात काली आहे. म्हणून आमचं सगळ्या तरुणांना आव्हान आहे, बच्चा है तू भी इस देश का, मत कर केवळ शोक. नुसतं रडू नका. तर आपल्याला जे पाकिस्तानचं गुणगौरव करताना दिसतील, गाणं म्हणताना दिसतील, बच्चा है तू भी इस देश का, मत कर केवळ शोक, पाकिस्तानी गद्दारों को उलटा लटका कर ठोक, अशी आमची स्पष्ट भूमिका या बाबतीमध्ये आहे. एकंदरीतच जे आता सरकारकडून जे पावलं उचलली जातात त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? कारण मोदी स्वतः तिथं गेले होते पाकिस्तानमध्ये नवाज शरीफांच्या कार्यक्रमामध्ये का, त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? कारण आता सध्याच पूर्ण बहुमतामध्ये असणारं सरकार आहे आणि अशा सरकारकडनं जे तुम्ही बोलताय भावना ते बहुतांश लोकांची आहे. दुसऱ्या बाजूला शांततेची देखील भाषा करणारे आहेत, कमी असतील मात्र आहेत. सरकार ज्या पद्धतीनं पावलं उचलतं आहे, आता कुठलाही अटॅक झाला, कुठलाही ॲक्शन झाली की तिला रिॲक्शन द्यावी लागते. पण हा देशाचा विषय, हा प्रांताचा विषय, हा सीमेचा विषय, हा जागतिक विषय. ज्या क्षणी हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान युद्धाला तोंड फुटेल त्या क्षणी याचे सबंध पडसाद जगामध्ये उठणार आहेत, संपूर्ण विश्वामध्ये. त्यामुळे आज त्यांनी अटॅक केला, उद्या लगेच आपण पिस्तुला घेऊन सरसावलो, रायफल घेऊन गेलो आणि त्यांच्यावरती उलटा हल्ला केला, असं होऊ शकत नाही. काही योजना असतात, काही यंत्रणा असतात आणि ह्या सगळ्या योजना, यंत्रणा, प्लॅनिंग ठरवून मग हा समोरच्यावरती प्रतिघात केला जातो. त्यामुळे आता सरकारची जी पावलं असतील ही त्या योग्य दिशेने पडतील अशी आम्हाला आशा आहे आणि आम्हाला याविषयी नक्कीच खात्री आहे की करारा जवाब ह्यापेक्षा सुद्धा शिवरायांनी जसा घाताला प्रतिघात केला होता त्या पद्धतीनं होईल अशी मला तरी खात्री वाटते. सध्या म्हणजे एकंदरीत पाहिलं तर विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती आक्रोश आहे, रोष आहे. मात्र जे वारंवार गद्दार किंवा असे जे शब्द वापरले जात आहेत त्याबद्दलही मला काही गोष्टी सांगायच्या आहेत. की काल एका महिला पत्रकारानं जो आत्ता सध्या मोदींनी ज्यावेळेस सिनेसृष्टीतल्या कलाकारांशी ज्यावेळेस संवाद साधला होता आणि उरी जो चित्रपट आला होता तर त्या चित्रपटामध्ये हाऊस द जोश हा जो डायलॉग होता तर तो उच्चारला होता. त्यालाच टॅकल करत आता जे दहशतवादी आहेत त्यांना सपोर्ट करण्यासाठी एक हॅशटॅग वापरला जातो आहे ट्विटरवरती, हाऊस द जैश म्हणून. तर हाऊस द जैश हा जो टॅग आहे तर तो दहशतवाद्यांना सपोर्ट करण्यासाठी वापरला जातो आहे आणि भारतामध्ये दुफळी माजवण्यासाठी हा टॅग वापरला जातो आहे. असं असताना भारतातलेच काही लोक केवळ सरकारला टार्गेट करण्यासाठी किंवा मोदींना टार्गेट करण्यासाठी देखील या टॅगचा वापर करत कुठेतरी जाणतेपणी किंवा अजाणतेपणी या जे दहशतवादी आहेत किंवा जे भारताचे शत्रू आहेत अशांना सपोर्ट करत आहेत अशी देखील भूमिका समोर येते. काय सांगाल? मला नाही वाटत की या देशामध्ये कोणी आता मोदींना टार्गेट करण्याचा प्रयत्न करते. कारण का काल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील काल मोदींना त्या ठिकाणी सरकारला पाठिंबा दर्शवलेला आहे, अमेरिकेनं पाठिंबा दर्शवलेला आहे आणि या भारतातला सर्वसामान्य नागरिकसुद्धा मोदींना आता पाठिंबा दर्शवते. कारण का ही वेळ करो किंवा मरोची आहे आणि आपण 100% मरणार नाही तर मारणाऱ्यातले आहोत ही दाखवून द्यायची ही वेळ आलेली आहे. गांधीजींच्या अहिंसावादाचं आम्ही समर्थन करतो, त्यांचा आदर्श आम्ही ठेवतो, पण आमच्या रक्तामध्ये भगतसिंगांचं क्रांतिकारक रक्तसुद्धा आहे हे दाखवून देण्याची वेळ आता आपल्यावर आलेली आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आता अहिंसावादी राहून आपल्याला चालणार नाही. उत्तर हे दिलं गेलंच पाहिजे आणि त्याच भाषेत दिलं गेलं पाहिजे. समोरून गोळी चालताना आपण गुलाबाचं फुल द्यायचं का, गेटवेल सूर म्हणायचं का नाही. आरेला कार्य करण्याची ही वेळच आलेली आहे आणि याचं उत्तर द्यावंच लागणार आहे. आणि पूर्ण देश हा मोदींच्या सोबत आहे या बाबतीमध्ये. इथं कुठल्याही प्रकारचं कोणीही राजकारण करत असेल तर ते राजकारण हाणून पाडण्याचं काम इथला सामान्य नागरिक, इथला देशाचा सामान्य विद्यार्थी आणि सर्व राजकीय संघटना करतील. काल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि परवा दिवशी प्रियंका गांधींनी प्रेस कॉन्फरन्स रद्द केली. राजकीय मुद्दे उपस्थित करण्याची ही वेळ नाही असं सांगून प्रेस कॉन्फरन्स कॅन्सल केली. राहुल गांधींनी काल प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि या मुद्द्यावरती आम्ही देशाच्या सोबत आहोत, मोदींच्या सोबत आहोत, सरकारच्या सोबत आहोत. जे पाकिस्तानचे इरादे आहेत देशामध्ये दुफळी माजवण्याचे आणि आगामी इलेक्शनला टार्गेट करण्याचे जे इरादे आहेत तर त्या इराद्यांमध्ये पाकिस्तान सफल होणार नाही अशा पद्धतीचं राहुल गांधींकडनं अतिशय कौतुकास्पद पाऊल उचललं गेलं. मात्र काही राजकारण्यांकडून आता याचं राजकारण करण्याचं सुरुवात झालेली आहे. राष्ट्रवादीचे जे सर्वेसर्वा आहेत शरद पवार यांच्याकडून मोदींना टार्गेट करण्यात आलं. 56 इंचांच्या छातीवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केला गेला. याबद्दल काय सांगेल? एका बाजूला काँग्रेससारखा पक्ष जो प्रमुख विरोधी पक्ष आहे असा भाजपला सपोर्ट करताना या मुद्द्यावरनं दिसतोय, दुसऱ्या बाजूला काही पक्ष जे आहेत अशा पद्धतीनं टार्गेट करतात. आणि नरेंद्र मोदीची जे 56 इंचाची छाती आहे ते कधी आत्तापर्यंत त्यांनी जे दाखवलं त्यांनी कधी ते बोलून नाही दाखवलं, त्यांनी ती गोष्ट करून दाखवली. आणि इथं कसं आहे
की आता आपले पाय ओढून फायदा नाही. म्हणजे आपण जे टीका करतो ही टीका करण्याची वेळ नाही आहे. हिथं आपल्या अख्ख्या देशावर शोककुलता पसरलेली आहे आणि हिथं एकमेकांचे पाय ओढण्यात काय अर्थच नाही ना. हिथं आपण सगळ्यांनी एक साथ उभं राहिलं पाहिजे. तिथं आरोप प्रत्यारोप संबंध येत नाही ना, की आपण ह्यांनी कट केला त्यांनी कट, ते संबंधच येत नाही ना. इथं आपण सर्वांनी जे शहीद झाले त्यांच्या कुटुंबियाच्या वतीनं उभं राहिलं पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे. सर्वांनी आता सगळे मित्र वगैरे म्हणतात की नरेंद्र मोदींनी सर्व पक्षांनी एकत्र आलेत, पण काही विरोध करतात. मग आपण त्यांच्याबद्दल विचार केला पाहिजे ना, की ते नक्की कोणाच्या बाजूने बोलतात. ते आपल्या देशाच्या बाजूने बोलतात का ते त्यांच्या पाकिस्तानाच्या बाजूने बोलतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की किती राजकारण करणार. आता जी लोकं गेली आहेत ती तुमच्या घरातली गेले, तुम्हाला अक्कल येईल का? तुमच्या अकली शेण खायला गेलेत का? की जेव्हा तुमच्या घरातला व्यक्ती गेला तेव्हा तुम्हाला कळेल का? अरे मुलं, त्यांना अंत्यसंस्कार करायला मुलं नाही आहेत आणि तुम्ही त्याच्यावर राजकारण करता. ही किती योग्य आहे? ही किती योग्य गोष्ट आहे. आणि तुम्ही राजकारण असाल ना तर आम्ही सर्व युवा याचा विरोधात आहोत आणि ह्याला चांगलं उत्तर देण्यात येईल युवकांकडून. युवकांची या ठिकाणी गोष्ट केली जाते. कशा पद्धतीनं आत्ता सध्या समाजामध्ये रोष पसरतोय, काय नक्की भावनात, कशा पद्धतीनं सोशल मीडियावरती याचा कशा पद्धतीनं वातावरण सुरू आहे? मैं फर्ग्यूसन कॉलेज की विद्यार्थिनी हूँ। तो कल हमने हमारे कॉलेज में श्रद्धांजलि दी जवानों को जो शहीद हो गए थे, और हमने पाकिस्तान का पुतला भी जलाया। तो तब जो सारे विद्यार्थियों में वहाँ की जो भावना थी, मतलब मैंने देखा कि कुछ बच्चे रो रहे थे। जब हमारे घर में कोई व्यक्ति मर जाता है तो हमारे घर का जो दुख भरा माहौल होता है, तो ये तो 42 जवान हमारे पूरे देश के हर गांव हर जगह हर ज़िले के लोग थे। तो मुझे लगता है कि सब लोग बहुत भावुक हो चुके हैं। और लेकिन हाँ, भावुक तो हुए हैं, उसके साथ जो हमारा युवा है उसमें एक गुस्से की भावना भी है। उनको बदला चाहिए। मतलब इसका मतलब कि आज का युवा जागरूक हो चुका है। वो सिर्फ अपने बारे में नहीं लेकिन पूरे देश के बारे में सोच रहा है। और अगर ये जो हमारे साथ जो ये घटना हुई, अगर ये घटना कुछ साल पहले हुई होती तो मुझे लगता है कि युवा को भी कुछ ज़्यादा अपेक्षा नहीं हुई होती। लेकिन सर्जिकल स्ट्राइक होने के बाद आज युवाओं की अपेक्षाएं भी हमारी इंडियन आर्मी से, हमारी सरकार से बहुत बढ़ गई है। और हमें पता है कि सरकार ज़रूर कुछ ना कुछ इस पर कठिन ॲक्शन लेगी। सोशल मीडियाच्याबद्दल आत्ताच मॅडमने मुद्दा मांडला. सोशल मीडियावरती अजून एक मेसेज फिरतोय, सीमा पर तनाव है क्या, जरा पता तो करो देश में चुनाव है क्या, अशा पद्धतीचा सुद्धा एक मेसेज फिरतोय. या हल्ल्याचा इलेक्शनशी काही संबंध असू शकतो का? याच्यामागं काही राजकारण असू शकतं का? काय सांगशील? मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण तर आहेच आणि हल्ल्याचं तर खूप मोठं राजकारण असतं. आणि हा आपण प्रत्येक वेळेस पाहत चाललो आहे की काही पक्षांची अशी स्ट्रॅटेजी असते की जे भावनिक मुद्दे आहेत, म्हणजे जसं काही राम मंदिराचा मुद्दा असेल किंवा मग सर्जिकल स्ट्राईक्स असतील किंवा सीमेवरचा तणाव असेल, की जिथं युवकांना वाटतं की हे आपली आता देशभक्ती दाखवण्याची गरज आहे आणि हे सरकार आपल्यासाठी करतं, अशा वेळेस हे मुद्दे जाणून बुजून वेगळ्या पातळीवर उचलले जातात, त्याचं वेगळं मार्केटिंग केलं जातं. तर ह्या विषयांचं राजकारण आहेच. पण मला असं वाटतं की नागरिक म्हणून किंवा आपली देशभक्तीची व्याख्या काय आहे किंवा आपली देशभक्ती दुटप्पी आहे का, असं मला तेव्हा वाटतं जेव्हा गोरखपूरमध्ये काही 13 लाखाच्या बिलासाठी 60 लोक मरतात आणि त्यावेळेस आपण प्रश्न विचारत नाही की इथं सरकारची भूमिका काय होती. किंवा एल्फिस्टन रोडला साधा रोड क्रॉस करताना 22 लोक मरतात आणि त्यावेळेस आपली देशभक्ती जागी होत नाही, कारण हे शत्रू देशाबाहेरचे नसतात. मग हा नक्की आपला भारत प्रेम आहे की पाकिस्तान द्वेष आहे, हेही तरुणांनी एकदा चेक करून बघावं असं मला वाटतं. म्हणजे एकंदरीत तुला असं वाटतं याच्यामागे राजकारण देखील असण्याची शक्यता आहे. आणि आता काल राजनाथ सिंगांनी एक घोषणा केली आहे की जे अलगाववादी लोक आहेत तर त्यांची सुरक्षा कमी केली जाईल. तर या अलगाववाद्यांबद्दल काय सांगशील? फुटीरतावाद्यांबद्दल त्यांनी कमेंट केली आहे, जेणेकरून की त्यांना आता म्हणजे सिक्युरिटी अजून कमी केली जाईल, कारण त्यांच्या सपोर्टमुळेच कदाचित हे हल्ले होत असतील अशी शक्यता त्यांनी वर्तवली. बरंच आपण हे पाहिलं आहे की फुटीरतावादी जे लोक ग्राउंडवर आहेत ते तर जाऊ देत, पण जे जेलमध्ये आहेत त्यांच्याही सुरक्षेमुळं कितीतरी वेळा किडनॅपिंगच्या गोष्टी होतात, हायजॅकिंगच्या गोष्टी होतात आणि त्यांना परत सोडावं लागतं. त्यासाठी यंत्रणा आणि पूर्ण सैनिक दल त्याच्यामध्ये व्यस्त होतं. तर जी राजनाथ सिंगांनी भूमिका घेतली त्याचं मी समर्थन करतो की फुटीरतावाद्यांची सुरक्षा कमीच केली पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की त्याच्यापेक्षा त्यांची सुरक्षा म्हणजे त्या भागातली सुरक्षा काढून त्याच्याऐवजी विकासाच्या कामांमध्ये शिक्षण असेल, रोजगार असेल, आरोग्य असेल, याच्यावर जर सरकारने प्रायोरिटी देऊन काम केलं तर कदाचित जे नवीन युवक आहेत किंवा मुलं आहेत जी आतंकवादी किंवा फुटीरतावादी बनतात किंवा दहशतवादी विचार, अतिरेकी विचार होतो, तर तिकडे जाण्याचं प्रमाण त्यांचं कमी होईल.
स्वरूप काय सांगशील एकंदरीत पुन्हा एकदा जे फुटीरतावादी आहेत त्यांचा देखील या निमित्ताने मुद्दा चर्चेत आलेला आहे. कलम 370चा देखील मुद्दा आता आगामी काही काळामध्ये चर्चेत येणार आहे. तर आता हा देखील मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येणार आहे. तर एकंदरीत अलगाववाद्यांच्या भूमिकेकडे या सगळ्या प्रकरणामध्ये कसं बघतोस? कारण मगाशी तू गद्दारांच्याबद्दल बोलत होता, कदाचित हाच दिशानिर्देश कदाचित राजनाथ सिंग यांनी दिला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मगाशी मी ते मत मांडलं की ज्यावेळी आपण एखादं काम करायला जातो त्यावेळी आपलेच पाय खेचणारे जे लोक असतात त्यांच्या तावडीतून आपले पाय सोडवल्याशिवाय आपण प्रगती करू शकत नाही. तर मला एक खेकड्याचं उदाहरण द्यावं वाटतं की एका पेटीत खेकडे ठेवलेले असतात आणि त्या पेटीला झाकण असतं. एखादा खेकडा वर चढायला लागला की दुसरा त्याची नांगी खेचून काढतो. जोपर्यंत या देशाला प्रगतीपथावर जाण्यापासून ह्या इथले फुटीरतावादी असतील हे अडवत आहेत तोपर्यंत देशाच्या प्रगतीचा मार्ग मोकळा नाही आहे. समोरनं येणारा जो शत्रू असतो त्याच्याशी आपण छाती ठोकपणे त्याला उत्तर देऊ शकतो, तोंड देऊ शकतो, त्याच्याविरुद्ध योजना करू शकतो. पण आपल्या पाठी काय चाललेलं आहे, आपल्या घरात काय चाललेलं आहे याची गॅरंटी आपल्याला नसते. त्यामुळे जे गद्दार आहेत त्यांना त्यांच्या पद्धतीनं अगदी मी तर म्हणतो निपटून घराच्या फटीत कसा ढेकून असतो तो ढेकून जसा आपण फटीतनं बाहेर काढतो तसे गद्दार या हिंदुस्थानच्या फटीतून बाहेर काढून वेचून मारावेत. कारण सीमेवरच्या शत्रूला तोंड द्यायला आमचे सैनिक समर्थ आहेत अगदी पहिल्यापासून. मग ते नाविक दल असेल, नौदल असेल, वायुदल असेल किंवा आपली आर्मी असेल. पण हे जे आतलेत हे सपोर्ट करणे. एक विचार करू आपण, ज्यावेळी सैनिक देशासाठी शहीद होतो त्याची पत्नी तिथे रडत असते आणि सैनिकांच्या विरोधात देशातनंच या ठिकाणी घोषणा दिल्या जातात, त्यांच्यावर आरोप केले जातात, त्यावेळी त्या रडणाऱ्या मातेच्या अश्रूमध्ये काय तिच्या मनामध्ये काय वाटत असेल. आणि दुसरा प्रश्न आला इथं राजकारणाचा चाललं होतं की हे राजकारण करतायत काही योग्य चाललं आहे का. मला तर मगाशी हसू आलं ज्यावेळी माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं नाव निघालं त्यांनी या सगळ्या हल्ल्याचा राजकारणाशी संबंध जोडला. हल्ली फेसबुकवर सोशल मीडियावर राहुल गांधी यांना खूप ट्रोल केलं जातं आणि त्यांना पप्पू असं नाव पाडलेलं आहे, त्यांच्यावरनं विनोद चालतात. पण जो या देशाचा पप्पू आहे त्याने सुद्धा या सरकारला पाठिंबा जाहीर केला की या हल्ल्याच्या बाबतीमध्ये आम्ही याच्यात काही राजकारण बघणार नाही. आणि पप्पू ज्याला म्हणतो असा माणूस देशासाठी असं पाऊल घेतो, पण एवढे अनुभवी जाणते ज्यांना आपण म्हणतो ते मात्र याच्यात राजकारण शोधतात. हा किती विरोधाभास आहे, हा किती विपर्यास आहे. आपण प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की इथून पुढच्या येत्या निवडणुकीमध्ये आपण तरुणांनी सगळ्यांनी, आपल्याकडे बंदुका नाहीत, बॉम्ब नाहीत, पण आपल्याकडे मतदान नावाचं शस्त्र आहे. आपण ह्या प्रकारावरनं कोण नेता कसा वागतोय त्याची परीक्षा बघून त्याला इलेक्शनमध्ये उत्तर द्यावं अशी माझी इच्छा आहे. आगामी इलेक्शनच्या दृष्टीनं हा मुद्दा चर्चेत येणार आहे, काय सांगशील? नमस्कार, मी प्रियांका चौधरी. जसं की पुलवामा येथे काश्मीरमधील पुलवामा येथे जे अटॅक झाला त्याचा तर जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे. परंतु अशा जेव्हा घटना घडतात त्याच्यावर तावातावाने मत व्यक्त करून किंवा युद्धाची भाषा करून बऱ्याच वेळा चालत नाही. तर जे काही परिस्थिती उद्भवलेली आहे त्या परिस्थिती मागची जे काही कारणं आहेत, म्हणजे आपल्याला वास्तविकतेचा विचार करून जे काही त्या परिस्थितीच्या मागे कारणं आहे याचा विचार करून त्यावर खरं तर काम करण्याची गरज आहे. मुळात आपण अशा काही घटना घडतात सैनिकांच्या असो किंवा बऱ्याच वेळा बऱ्याच अशा घटना घडतात तेव्हा आपण एकत्र येतो, श्रद्धांजली वाहतो, युद्धाची भाषा करतो, पाकिस्तानला टार्गेट करतो आणि युद्ध झालंच पाहिजे अशी बऱ्याच तरुणांची मी सोशल मीडियावर काल मतं पाहिले की युद्ध झालं पाहिजे, ग्रोथ नाही झाली तर चालते आमची, आम्हाला बेरोजगारीचा सामना करावा लागला तरी चालते, आम्ही उपाशी राहू पण युद्ध झालं पाहिजे. परंतु हा प्रश्न काही युद्धानं सॉल्व्ह होणार आहे असं मला तरी नाही वाटत. कारण की ह्याच्या मागची जर शांतीची भाषा आपण 70 वर्ष करतोय सर, तेच ते म्हटलं वास्तविक कारणे यामागची कारणे पण शोधायला पाहिजेत ना आपण की यामागे काय कारणे आहेत ह्याचा विचार करून आपण खरं पाहायला गेलं तर त्याच्या विरोधात काहीतरी करण्यासाठी एकत्र यायला पाहिजे. जसं की आता जो हल्ला झाला तो मुळात लष्करी दलावरचा नव्हता, तो निम लष्करी दलावरचा होता. म्हणजे CRPF ही निम लष्करी दलामध्ये येते. आज निम लष्करी दलात आणि लष्करी दल याच्यातला जर फरक बघायला गेलं तर निम लष्करी दल हे गृहमंत्र्याच्या नियंत्रणाखाली येते तर लष्करी दल हे संरक्षण मंत्रालयाच्या खाली येते. तर लष्करी दलाच्या तुलनेत निम लष्करी दलाची स्थिती अतिशय वाईट दयनीय परिस्थिती आहे त्यांची. त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रास्त्र नाहीत. मागे सुकमा म्हणजे छत्तीसगड येथे जो हल्ला झाला होता त्याच्यामध्ये पण CRPFच्या जवळपास 26 आपले जवान शहीद झाले होते आणि CRPFच्या जवानावर असे अनेक हल्ले होतच आहे. तर त्यामागचं एक रिझन आहे की त्यांच्याकडे शस्त्रास्त्र नाही आहेत. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जे हेरगिरी करणारे खातं असते ज्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी कळायला लागतात ते कळण्यासाठी तशी यंत्रणाच या निमलष्करी दलांकडे नाही आहे. त्या तुलनेत लष्करी दलांकडे ती आहे. जसं की हा हल्ला जो घडून आला त्याचा जो जैश ए मोहम्मद जी दहशतवादी संघटना आहे त्याचा जो मेन अझहर मसूद हा त्याचा जो
म्हणजे काय म्हणते ते मुख्य त्याच्या मागचे सूत्रधार आहे. तर मास्टर माइंड या दहशतवादी दहशतवादी जी घटना घडून आली त्याच्यामागचा जो मास्टर माइंड आहे त्याला गेले कित्येक दिवस झाले भारताने म्हणजे दहशतवादी घोषित करावं म्हणून पाकिस्तानकडे दबाव आणला जात आहे. परंतु ह्याच्या मागे केवळ पाकिस्तानला जबाबदार धरून चालणार नाही, तर चीनचा विचार करावा लागणार आहे. कारण की चीननी त्या दहशतवादाला उघड आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्यामुळे आपण जरी युद्धाची भाषा करत असलो, युद्ध व्हायला पाहिजे पाकिस्तानबरोबर, परंतु हे पाकिस्तान तर काय म्हणजे एक चिलनं पाळलेलं कुत्रं आहे अशा शब्दात पाकिस्तानचं आपण वर्णन करूयात. कारण की आज त्यांच्याकडे आपण या सीमेवर लढायला गेलो, पुन्हा आपली ती जी सीमा आहे तिथल्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. कारण की कितीही आपण बोललो तरी आज चीनचा आपण मुकाबला करू शकत नाही, ही वास्तविकता आहे. त्यामुळे त्याचा पण आपण एक आंतरराष्ट्रीय स्तरावर विचार करताना त्या परिस्थितीचा विचार करावा. तर स्थानिक याच्यावर आपण काय करू शकतो, तर त्या दलाला जे काही शस्त्रास्त्र देण्यात येतात त्याच्यामध्ये आधुनिकीकरण व्हायला हवं. त्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा आहेत त्याच्यामध्ये पण त्याची वाढ करण्यात यावी. आज हल्ला होतो, सगळे कॅबिनेटच्या मीटिंगा वगैरे होतात, पण पुन्हा त्याच्यातनं काही दुसरा हल्ला होतोच ना शेवटी. म्हणून बाहेरची परिस्थिती आपण नियंत्रित नाही करू शकत, पण आपली जे काही यंत्रणा आहे ती पहिले सक्षम करायला पाहिजे. आज जम्मू काश्मीरमध्ये जे काही चालू आहेत तिथल्या यूथला जे काही भडकवण्याचं काम केला गेला आहे, तर त्याला कारणीभूत कोणत्या गोष्टी आहेत. आज रोजगाराचा प्रश्न, कित्येक तरुण बेरोजगार आहे. जम्मू काश्मीरमध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन जेवढ्या प्रमाणात व्हायला पाहिजे, जम्मू काश्मीरचं सोडा पण बाकीच्या याच्यामध्ये पण एम्प्लॉयमेंट जनरेशन त्या प्रमाणात होत नाही. मग रिकामं डोकं काय असतं, एखाद्या शैतानाचं घर असतं. एम्प्लॉयमेंट जनरेट करण्याबद्दल तुम्ही बोलताय, जम्मू काश्मीरमधल्या यूथबद्दल बोलताय, परंतु त्याच जम्मू काश्मीरमधल्या यूथने ज्यावेळेस स्टोन पेल्टिंग केलं तर त्यावेळेला तुम्ही म्हणजे इथल्याच काही लोकांनी ज्या सैनिक होते तर त्यांच्याकडच्या गन्स काढून घेतल्या. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर पुढच्या माणसाकडून जर दगड मारली जात असेल, मानवाधिकार फक्त दगडफेक करणाऱ्यांना का, सैनिकांना नाहीत? सर, मुळात मुद्दा काय माहिती आहे का, दहशतवादी आपलेच माणसं आहेत, आपल्याच काश्मीरचेच नागरिक आहेत, काश्मीरचाच तरुण आहे आणि त्यांना मारणारे आपलेच जवान आहेत. म्हणजे हल्ला करणारे आपले. त्याच काश्मीरमधून औरंगजेब नावाचा बहादूर ऑफिसर सुद्धा आम्ही बघितलाय. हो, बघितलंय ना. तर सगळे तर औरंगजेब असू शकत नाही ना. प्रत्येकाचं तेच म्हणते. हो, दहशतवादी सगळे असू शकत नाही हे मलाही मान्य आहे, परंतु कुठेतरी मी तेच म्हटलं ना, तुम्ही बाहेरची परिस्थिती नियंत्रित नाही करू शकत, तुम्ही आतल्या परिस्थितीवर जास्त काम करायला पाहिजे. आणि मुळात म्हणजे जेव्हा एखाद्या निमलष्करी दलाच्या बाबतीत जेव्हा एखादा 2500 सैनिकांचा 78 ताफा घेतलेला काय म्हणते ते सैन्य दल रस्त्यावरनं जातं, मग त्यांच्या सुरक्षित म्हणजे तो मुद्दा आधी चर्चेमध्ये झालेला आहे. मजा काय माहिती आहे का, औरंगजेब हा शहीद होणारा देशासाठी जरी असला तरी पाकिस्तानच्या बाजूनी दगड फेकणारे हे मोगलांच्या औरंगजेबाच्या मनोवृत्तीची लोक आहेत. ती थांबवल्याशिवाय आपल्याला देशाला पर्याय नाही आहे, ही मूळ गोष्ट. आणि याच्यामध्ये विषय आला की आत्ता बोलता ताई या ठिकाणी असं म्हणाल्या की रिकामी डोकी असतील, सैतानाचं घर असेल. मला एक वाटतं, हे आपल्या घरामध्ये एखादा बेरोजगार तरुण असतो, भावंडांपैकी 5-6 भावंड असली, 4-5 शिकलेली असली, एखादा कमी शिकलेला असेल, बेरोजगार असेल, त्याला कुटुंब सांभाळून घेतं का आईबाप असं म्हणतात चले बाहेर निघ. आज आपलं कुटुंबच संपण्याची वेळ आलेली आहे. अशा वेळी रोजगार आणि बेरोजगार हा प्रश्न नसून आपलं घर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि सरकारचा प्रश्न आला तर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजी एका काव्यामध्ये म्हणाले होते, सरकारें आएगी और जाएगी लेकिन ये देश देश रहना चाहिए, देश बचना चाहिए. ही भावना आता प्रत्येकाने ठेवणं गरजेचं आहे मला वाटतं. शेवटचे कमेंट घेऊ द्या. नाही, देश बचना चाहिए आम्हाला तेच वाटते ना, पण त्याच्यामध्ये जे काही कारणं आहेत त्यामागची त्या कारणाचा आपण विचार करायला पाहिजे. जी काही त्यामागे कारणं आहेत की आज तिथे तेवढी परिस्थिती का, आज जे काही त्याच्यातला जे दहशतवादी आज आपण मागे कोण तो त्याचं मला नाव आठवत नाही आहे, तो काश्मीरमधलाच तरुण, बुराणवाणी, तो काश्मीरमधलाच होता ना. तर का तिथे डोके भडकावली जातीये, म्हणजे आपणच त्यांना एक प्रकारे आपल्याच याच्यातनं तरुण का पुरवल्या जाते किंवा त्याचा ते एक बाहुला बनून का ते वापर करता ह्याचा विचार करायला पाहिजे ना कुठेतरी. याच्यामध्ये मूळ गोष्ट, आता फिरून मी शांत होतो या गोष्टीवरती, पण मग मूळ गोष्ट येते धर्मांधतेची. आणि धर्मांध तरुणांची माथी भडकवली जातात. हा मूळ प्रश्न येतो शेवट एका विशिष्ट धर्माच्या एका विशिष्ट पुस्तकावर. आणि त्या पुस्तकाचा फायदा घेऊन काही मुल्ला मौलवी असतील हे
त्या बेकार तरुणांची, रिकामं घर, शैतानाचं घर वगैरे ज्यांचा मेंदू आहे ह्यांची माथी भडकवतात आणि हा देशाचा प्रश्न धार्मिक होऊन जातो. आणि ज्यावेळी इथे कट्टर धार्मिकता निर्माण होते त्यावेळी मग समोर भूमी कुठली असो, मग तो भारत असो नाहीतर पूर्वी बाटवले गेलेले अफगाणिस्तान, कझाकिस्तान, इराक असो, हे त्याच भावनेतनं बाटवलेले गेलेले आहेत की ही पूर्ण भूमी इस्लामी करण्यात यावी. शेवट प्रश्न धर्मांधतेकडे येतो. म्हणून काश्मीरातले तरुण असो नाहीतर पाकिस्तानातले असो, ते या देशाविषयी कधीही मनामध्ये चांगली भावना बाळगत नाहीत. ह्याला कारण ते त्या ठिकाणी धार्मिक कट्टरता जी म्हणतो आपण त्या बाबतीमध्ये येते, त्याचं मूळ शेवट तिथे येतं. तर आपण पाहिलं की तरुणांच्या या सगळ्या भावना आहेत. अशा भावना व्यक्त केल्या जातात की पाकिस्तानला धडवड शिकवण्यासाठी अटॅक केला गेला पाहिजे. काही अशाही भावना व्यक्त होत आहेत की जे बेरोजगार तरुण आहेत त्या ठिकाणी त्यांना रोजगार दिला पाहिजे, जेणेकरून फुटीरतावादी जो गट आहे तर तो कमकुवत होईल आणि पाकिस्तानला जे या ठिकाणाहून जो सपोर्ट दिला जातो तर तो कुठेतरी कमजोर होईल. आगामी काळामध्ये भारताकडून कठोर पावलं उचलली जातील असं कालच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठणकावून सांगितलेलं आहे. सर्व पक्ष राजकारण वगैरे बाजूला ठेवून या पाकिस्तान विरोधात जी काही भारत सरकारकडून आगामी काळामध्ये काही पावलं उचलले जातील ते एकजुटीनं त्यांच्यासोबत राहतील अशा या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करूयात. हा जर व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमचं पेज लाईक करायला विसरू नका आणि हा जर व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास इथंच थांबूयात. धन्यवाद.